लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, दिवाळी येत आहे, दसरा येत आहे. त्यानिमित्ताने सोनं स्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे. मुहूर्त कुठून तरी लागलं पाहिजे होतं, मात्र सोन्याचे दाम आता घटताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. मात्र आज असे कितीने भाव बदलले, कितीने सोनं उतरलं, यासोबतच सोन्याचे मार्केट कितीने कोसळणार आहे, हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. यासोबतच आपल्याला सोन्याचे आजचे 18, 22, 24 कॅरेटचे 1 ग्राम, 8 ग्राम मोजणी आणि 10 ग्राम मोजणीचे ताजे भावसुद्धा बघून घ्यायचे आहेत. यासोबत मी तुम्हाला आणखीन काही गोष्टी सांगणार आहे, जे तुम्हाला लक्षात येतील की सोनं विकत घेण्यासाठी हे सुवर्ण दिवस येऊ शकतात. आज सोनं चांगलंच कोसळलं. सराफा मार्केट उघडताना मात्र आज सोन्याचे भाव चांगलेच गिरलेले आपल्याला पाहिले. मात्र तुम्हाला काय दिवस जे आहे सोन्याचे भाव कसे होते ते मी तुम्हाला सांगतो. स्पेशल 24 कॅरेटचे 1 ग्रामचे भाव 16 सप्टेंबर रोजी 11,193 रुपये होते. 17 सप्टेंबरला 11,171 होते, म्हणजेच 22 रुपयांनी घटले. तर 18 सप्टेंबरला 11,117 होते, 54 रुपयांनी घटले. 19 सप्टेंबरला मात्र 11,116 रुपये होते, म्हणजेच काय तर 20 सप्टेंबरला 11,215 होते, 82 रुपयांनी वाढले. 21 सप्टेंबरला 11,215 होते, 22 सप्टेंबरला 11,307 होते, 23 सप्टेंबरला 11,569, 24 सप्टेंबरला 11,537. तर आज सोन्याचे भाव बघा कितीने घटले, कितीने वाढले. या अगोदर तुम्हाला एक गोष्ट मी नक्कीच नमूद करून देतो, सोन्याच्या भावामध्ये दररोज उतार आणि चढाव होत असतात. आणि सोनं आणि चांदी जे आहे कमोडिटीचा भाग असल्यामुळे चांदीच्या किमतीमध्ये चांगलीच वाढ पाहायला भेटत होती. चांदी 1,40,000वर आजच्या भावात जरी असली, मात्र सोन्यानं जे आहे आपल्याला पाठीमागे यायला सुरुवात केली आहे. जे सगळे सांगत होते की सोन्याच्या किमतीमध्ये जे आहे गिरावट येणार आहे, दिवाळीपर्यंत सोनं स्वस्त होणार आहे, दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल, मग याची सुरुवातच आज झाली का काय, असं आपल्याला आजच्या सोन्याच्या किमतीवरून वाटतं. मग आजच्या सोन्याच्या भावामध्ये किती रुपयाची घट झाली हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. यासोबतच सोनं विकत घ्यायचं का थांबायचं, याही प्रश्नाचं उत्तर देणार आहे. मागील काही दिवसापासून सोन्याचे भाव गगनचुंबी वाढत असताना मात्र सामान्य ग्राहक जे आहे परेशान होताना आपल्याला पाहायला भेटत होते. त्यांना सोन्याचे भाव असे पाहताना सोनं विकत घ्यायचं का थांबायचं या प्रश्नाचं उत्तर त्यांना भेटत नव्हतं. मात्र आज जे आहे त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना भेटत आहे. बरेच सर्वे काय सांगत होते की दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 20 ते 25 हजाराने उतरणार आहे. तर काही सर्वे सांगत होते दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 1,25,000 ते 30,000 म्हणजे 20 ते 25 हजाराने वाढणार आहे. मात्र यामध्ये जे आहे सामान्य माणसाला लक्षात येत नाही आहे की सोन्यासाठी वेट करायचा की सोनं विकत घ्यायचं. काही जणांना मुहूर्तावर सोनं विकत घ्यायचं असतं, मात्र तोपर्यंत सोन्याचे भाव मग वाढणार आहेत का शांत बसणार आहेत, हे सुद्धा पाहणं आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. कारण आज मी तुम्हाला 18 आणि 22 आणि 24 कॅरेटचे भाव सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की सध्या भाव कितीने उतरत आहेत आणि आज सुरुवात कशी पद्धतीने झाली आहे, मार्केट ट्रेंड काय सांगतो आहे. बघा आज मार्केट ट्रेंडमधल्यानुसार सोन्याचा ताजा भाव बघा, 18 कॅरेटचा आजचा सोन्याचा ताजा भाव आहे 8,583 रुपये. तर 8 कॅरेट वजनाचा 18 कॅरेटचा आजचा ताजा भाव आहे 68,664 रुपये. तर 10 ग्राम मोजणी 18 कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे 85,830 रुपये. म्हणजेच काय तर जवळपास 700 ते 800 रुपये आज सोनं स्वस्त झाल्याचे एका दिवसात पाहायला भेटतं. म्हणजेच काय तर तुम्ही ही छोटी समजू नका, ही परतणीची वेळ सुरुवात झाली आहे. जे 8-10 दिवसात सोनं वाढत होतं ते वापस यायला सुरुवात होताना आज पहिला जे आहे पाऊल पडल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. आता 22 कॅरेटमध्ये अशी कितीने घट झाली बघा. 22 कॅरेट 1 ग्राम मोजणी आज जे आहे महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये जे आहे 10,490 रुपयाला भेटतं. तर मात्र 22 कॅरेट सोनं 8 ग्राम मोजणी आज 83,920 रुपयाला महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये भेटतं. तर मात्र 22 कॅरेट जे आहे 10 ग्राम मोजणी शुद्ध सोनं आज 1,04,900 रुपयाला भेटतं. मित्रांनो, जवळपास 900 रुपयाची घट जी आहे आजच्या एका दिवसात आपल्याला 22 कॅरेट शुद्ध सोन्यात पाहायला भेटत असते. आता 22 कॅरेट शुद्ध सोन्यासोबतच आपल्याला 24 कॅरेट शुद्ध सोन्याची घटही पाहायची आहे, जेणेकरून मार्केटचा ट्रेंड काय चालू आहे तुमच्या लक्षात येईल आणि 24 कॅरेटचा भाव आज मार्केटमध्ये काय आहे, यासोबतच 24 कॅरेट कितीनं तोंडावर पडलं हेही तुम्हाला लक्षात येईल. बघा आज 24 कॅरेटचा ताजा भाव सांगणार आहे. 1 ग्राम वजनाचा 24 कॅरेटचा आजचा ताजा भाव आहे 11,444 रुपये.
तर मात्र मार्केटचा आज 8 ग्राम वजनाचा 24 कॅरेटचा ताजा भाव आहे 91,552 रुपये. तर सर्वांचंच फेवरेट 10 ग्राम वजनी 24 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव आहे 1,14,440. म्हणजेच काय तर तब्बल आज एका दिवसात 1000 रुपयांनी जे आहे 24 कॅरेट सोनं आजच्या एका दिवसात उतरलं. आता तुम्ही म्हणाल ही घट छोटी आहे, मात्र सुरुवात तर झाली आहे हे नक्कीच आहे. कारण तुम्हाला सोनं आता 70-75 हजार प्रति तोळ्यावरती येणार नाही. मात्र आपली अपेक्षा काय आहे की हे सोनं परतून जे आहे 98-99 हजार 1 लाखावर 1 तोळ्यामध्ये यायला पाहिजे, जे की आज 1,14,15 हजारवर आहे. किमान तेवढं जरी आलं तरी आपण सोनं विकत घ्यायला मोकळे. कारण मी तुम्हाला गोल्ड नियम सांगितला होता मागं, सोनं 2, 3, 4, 5% उतरतं, पण वाढायला त्याला नियम नसतो. वाढतं किती पर्सेंटनी, एका दिवसात 10-10, 20-20 हजारांनी वाढतं. आपण चांदीच्या वेळेस असंच पाहिलं होतं. 98 हजारवरून चांदी डायरेक्ट 1,18,000वर गेली आणि आज 1,18 हजाराची चांदी 1,40,000 हजारात झाली. हा खेळ महिन्याभरात झाला. एका महिन्यात एवढी वाढ होऊ शकते, तर विचार करा सोनं आणि चांदीच्या किमती कशा फ्लक्च्युएट होत असत्या. मात्र मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट नक्कीच आहे की सोन्याला उतरते दिवस येण्यासाठी आजचा पाऊल पडलेला आहे. तुम्ही फक्त 4 ते 5 दिवस आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहत बसा. तुम्हाला लक्षात येईल की सोन्याचे भाव पर डेना किती उतरत आहेत. यावरून तुम्हाला लक्षात येईल की सोनं विकत घ्यायचं का नाही. जिथं आपल्याला 98,000 ते 1 लाखाच्या घरात सोनं दिसत असतं, तिथं मात्र आपल्याला पाऊल टाकायचं आहे. तिथं मात्र आपल्याला खरेदी करायची आहे. मग आता बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की सोनं 98 हजारवर कॉन्स्टंट राहील का. तर बिलकुल नाही. सोनं 98 हजारला टचसाठी येतं. म्हणजेच काय, तिथं येऊन 4-8 दिवस थांबतं आणि परत स्वतःचा उच्चांक जे काही आज 1,15,000, 20,000, 16,000 बनवला आहे तो तोडून समोर सरकतं. मग आपल्याला फक्त घेण्यासाठी संधी कुठं असती. जसं शेअर मार्केटचं साधं उदाहरण असतं, किंमत कमी झाली की विकत घ्यायचं, किंमत वाढली की सोडायचं. आपल्याला फक्त लाँग टर्म इन्व्हेस्टसाठी सोनं घ्यायचं, त्यामुळे सोडायचा आपला उद्देशच नाही आहे. आज 1 ग्रामचं जरी सोनं तुम्ही घेतलं तर 5 वर्षानंतर त्याचा भाव तिप्पट होणार. म्हणजेच काय तर 10,000, 10,15,000चा भाव 30,000 ते 32,000 5 वर्षानंतर होणार. आणि हा इतिहास सोन्याचा सांगतो, मी स्वतः नाही सांगत. तुम्ही जेव्हा 2000 पासून सोन्याचा इतिहास चेक करा, 2000 पासून सोन्याच्या इतिहासामध्ये तुम्हाला लक्षात येईल दर 5 वर्षांनी सोनं दुप्पट ते तिप्पट वाढलेलं ठरतं. म्हणजेच काय तर मागच्या 5 वर्षात 2020ला हे सोनं जे आहे 32,000 होतं. 2016-15ला जर बघायचं झालं तर हे सोनं 14,000 होतं. 2009ला हे सोनं 7 ते 7.5, 8,000 होतं. आज बघा 1 लाख कुठं गेलेलं आहे, 1,10,000 ते 12,000. आणि मग मात्र हा भाव कंटिन्यू आणि कायमस्वरूपी वाढणारच असतो. फक्त आपलं काम बायर्स म्हणून एवढंच असतं की जिथं आपल्याला सोनं कमी किमतीत खाली घसरताना दिसतं तिथं विकत घ्यायचं. आणि ज्याला समजा लाँग टर्म इन्व्हेस्ट करायची नाही त्यानं वाढलं 10-1 हजारांनी की मग सोडायचं. कारण 10,000 रुपये तर एका महिन्यातच वाढायले, तर 10 ते 12,000 रुपये याच महिन्यात सोनं वाढलं. म्हणजे विचार करा, जवळपास 15 तरी हजार रुपयापर्यंत सोन्याची वाढ या महिन्यात डोळ्यांनी पाहिली. जे व्हिडिओ पाहतात त्यांना लक्षात आहे. तर मित्रांनो, असे होते आजचे सोन्याचे भाव, ज्याला उतरती कळा लागायला सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सोन्या चांदीच्या रोजच्या किमतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.